तुम्ही विकून टाकलं. तुम्ही सत्तेच्या मोहापायी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले, त्यांची भूमिका सोडली. मला माहित होतं. मगाशी केसरकर म्हणाले ते सत्य आहे. मला माहित होतं यांना मोह झालाय, यांना स्वार्थ भावना जागृत झाली आहे. माझ्या आमदारांना मी लोकांना हातापाया दादा बाबा का सांगून त्या हॉटेलमध्ये थांबून ठेवलं. भाऊ गजभाऊ बोले हे नवीन कार्यक्रम जो चाललाय हा चुकीचा आहे, हा आपल्याला परवडणारा नाही. कोण कधी खड्ड्यात घालेल ते माहित नाही. तरी सुद्धा मी सांगितलं ठीक आहे, आपण संयम ठेवूया, संयम ठेवूया. एका पक्षप्रमुखाला या सत्तेचा मोह आतापासून नव्हता, 2004 पासून होता. सुप्त इच्छा होती. अर्जुन खोतकर आता मला खुणवतायत. अर्जुन खोतकर साक्षीदार आहेत, आणखी काही लोक साक्षीदार आहेत. अरे आम्हाला सांगितलं असतं. मी म्हणालो जेव्हा मला म्हणाले की शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल, मी म्हणालो ते घाबरले होते. अगदी रडवेला चेहरा होता. एकनाथ शिंदेची रिॲक्शन काय पाहत होते. मी क्षणभर मनात विचार केला, आता ह्यांच्या मनामध्ये मोह आलेला आहे, सत्याची खुर्ची यांना पाहिजे. मी क्षणात म्हणालो मग ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा. नाही मला कुठे व्हायचं होतं, आता ते जाऊ द्या, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत. हे मला सांगितलं सगळ्यांनी. ज्यांनी जे पाठवले होते त्यांनीही सांगितलं, आणि ज्यांना सांगितलं होतं तुम्ही नाव सुचवा त्यांनीही सांगितलं. लपतात का गोष्टी या? पण तरी सुद्धा मी पेशन्स ठेवले. ठीक आहे बाबा, आपल्या प्रमुखाला एक स्वार्थ भावना, मोह, मायाचं जाळ यांच्या आजूबाजूला आहे, जाऊ दे. एकनाथ शिंदे कधी पदाला लापापलेला नव्हता. मला काही नकोय, मला प्रेम पाहिजे, प्रेम, मला काही नकोय. मी त्यांना सांगितलं, तुम्ही मला हे सांगितलं असतं तर मी तसा माहोल तयार केला असता. परंतु तरी सुद्धा मला कुठं व्हायचं होतं. हा त्यांचा डायलॉग एकदम फिट होता. एक सांगतो तुम्हाला, ते जसे दिसतात तसे नाही. इनोसेंट चेहरा, इनोसेंट चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. एक गाणं आहे, एक काय तो, एक चेहरे के पीछे, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, असा विषय आहे तो. केसरकरांना पण मी सांगितलं होतं एकदा, तुम्ही आणि मी एकच आहे, तुमची भूमिका आणि माझी भूमिका एकच आहे, पण तुम्ही पुढे जाताना काळजी घ्या, तोंड घशी पडू शकता. ते मला म्हणाले बरोबर बोलला होता तुम्ही, कारण मी जास्ती ओळखतो. आणि म्हणून तुम्ही ज्या शिवसेना भाजपा युती बरोबर लढलात, या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला मतदान केलं, त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं. लग्न एका बरोबर, अरे माझा असा मध्ये मध्ये आवाज बंद करू नका, तसा तो बंद होऊ शकत नाही. माझ्या बरोबर सगळे शिवसैनिक आहेत. असं नको, आपल्या बरोबर ते लोक, ते सोडून बरेच लोक आहेत. तर